हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कुक ट्यूबर। तर आजची रेसिपी आहे डाळिंबी भात। तर फ्रेंड्स, डाळिंबी भात करण्यासाठी आपण काय काय इन्ग्रेडियंट्स यूज करणार आहोत आणि कसं करणार आहोत, चला तर बघूया आजच्या रेसिपीमध्ये। तर फ्रेंड्स, डाळिंबी भात बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे, 1 वाटी डाळिंबी म्हणजे वाल घेतलेले आहे, 3 मीडियम साइजचे कांदे घेतलेले आहे, 1 टोमॅटो आणि वाटण करण्यासाठी मी ते कोथिंबीर, आलं, लसूण आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता आता मी इथे कांदे उभे चिरून घेतलेले आहे, वाटण करून घेतलेलं आहे आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। तर फ्रेंड्स, सुरू करूया आजच्या रेसिपीला। तर प्रथम इथे मी एका पातेल्यात 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि ते तेल व्यवस्थित गरम करून घेणार आहे। तेल व्यवस्थित तापून झाल्यावर त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले घालूया। 2 तेजपत्ता, 7 ते 8 काळी मिरी, 7 ते 8 लवंग, थोडंसं दालचिनी आणि 1 चक्री फूल। खडे मसाले रोस्ट झाल्यावर त्याच्यात आपण उभा चिरलेला कांदा टाकूया आणि ते व्यवस्थित गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांदा गोल्डन ब्राउन झाल्यावर लगेच आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे तिखट किंवा तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकता। ते टाकल्यावर आपल्याला हे मसाले ह्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मसाले व्यवस्थित परतून झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये हिरवं वाटण जे आपण ऑलरेडी करून ठेवलेलं ते याच्यामध्ये ॲड करूया। पाहू शकता फ्रेंड्स, मी इथे वाटण जे केलं होतं ते अर्धच यूज केलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, सगळे मसाले एकजीव करून घ्यायचं आहे। मला इथे तिखट थोडं कमी वाटत होतं म्हणून मी इथे 1 चमचा तिखट अजून ॲड केलेला आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। मसाले व्यवस्थित परतून झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ आणि वाल टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तांदूळ आणि वाल ह्या मसाल्यांमध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 2 कप पाणी ॲड करायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एकदा की हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। 5 मिनिटानंतर थोडंसं पाणी कमी झालं की आपल्याला व्यवस्थित एकदा मिक्स करून हे झाकण लावून स्लो गॅसवर शिजून द्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला एकदा चेक करायचं आहे की तांदूळ आणि वाल व्यवस्थित शिजले आहेत की नाही ते। तर आपण हे एकदा मिक्स करून घेऊया, पण मिक्स करताना व्यवस्थित हळू हाताने मिक्स करायचं आहे जेणेकरून तांदूळ आणि वाल तुटले नाही पाहिजे। तर हे हळू हाताने आपल्याला हे व्यवस्थित काळजीपूर्वक मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता अजून वाल आणि तांदूळ थोडंसं शिजायचं बाकी आहे। तर फ्रेंड्स, आपण परत एकदा ह्याच्यावर झाकण ठेवून स्लो गॅसवर 5 ते 10 मिनिटांसाठी हे शिजून देऊयात। तर फ्रेंड्स, 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपण आता चेक करूया आपला डाळिंबी भात रेडी आहे की नाही ते। तर फ्रेंड्स, तुम्ही इथे पाहू शकता गरमागरम आपला डाळिंबी भात एकदम रेडी आहे। तांदूळ पण व्यवस्थित शिजलेला आहे आणि वाल पण व्यवस्थित शिजलेला आहे आणि एक हलक्या हाताने आपण एकदा परत मिक्स करूया
आणि तुम्ही पाहू शकता आपला डाळिंबी भात एकदम रेडी आहे खाण्यासाठी। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्स। पुन्हा भेटूया अशाच एका मजेदार रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।